परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आले घरा केने, एरदारा चुके जेने. उभे केले विटेवरी, पेठ इनाम पंढरी. वाहती मार्ग, अवघे मोहरले जग. तुका म्हणे माप, खरे आना माझे बाप. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचं सामर्थ्य या मानवी देहात आहे महाराज. आणि असा देह प्राप्त होऊन अंतिम साध्याच्या प्रती जाण्याचं सोडून जर विषयाकडे धाव घेत असेल तर जीवन व्यर्थ आहे महाराज. मोक्षाची प्राप्ती करून घ्यावं, आत बसलेल्या त्या हृदयस्थ परमात्म्याशी तादात्म्य पावावं, एक रूप होऊन जावं, हे अंतिम ध्येय आहे. त्याकरता योगाभ्यास आहे. ते सोडून जर इंद्रियाचे चोचले पुरवण्यामध्येच हे नाशिवंत शरीर आहे ते त्याचा शृंगार करण्यामध्येच जर आयुष्य खर्च पडत असेल तर ते आयुष्य व्यर्थ आहे महाराज. नर करणी करे तो नरका नारायण बन जाय, इतकं सामर्थ्य या देहामध्ये आहे महाराज. म्हणून तर माऊली खेद व्यक्त करून म्हणतात की मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. आणि हे देह कसा लाभलाय? परीसपा सव्यसाची. मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. अरे कर्म सुटणारच नाहीये आणि ते कर्म होण्यासारखं आहे म्हणून तर नशिबात घातलेलं आहे. त्याचंच चिंतन करून जर नैराश्य आमच्या पदरी आम्ही पाडून घेत असेल तर इतकं सोन्यासारखा दिलेला देह, परीसपा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, जे हातात घेतलं त्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे. नाशिवंत जरूर आहे परंतु बळही त्याच्यात तितकंच आहे. आणि असा अमोल देह प्राप्त होऊन सुद्धा नरदेह जर मनुष्य पुन्हा चिंताच करत असेल तर ते मूर्ख आहेत. माऊली म्हणतात ते गावंडे गा. इतकी महत् गोष्ट या मोक्षाची आहे महाराज. मग ती काय सहजासहजी प्राप्त होईल का? तुका म्हणे ऐसे जन, गोवी येले माये करून. मायेची परीक्षा भगवंतानं प्रत्येक जीवाच्या ठिकाणी घालून दिलेली आहे. अर्जुनही जीवाचंच प्रतिनिधित्व करतोय. अर्जुनालाही मायेनंच झपाटलंय. नाहीतर दाखव मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे. सेनेरो भैरमध्ये रथम स्थापयमेच होतं. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चाल केशवा रथ. आवेशात बोलणारा अर्जुन. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुत परी दिसत असे. गलित गात्र होऊन जातो अर्जुन. मायेचा प्रभाव आहे महाराज. तुका म्हणे ऐसे जन गोविले माये करून. आप्त सखियांमध्ये अर्जुन त्यांच्या विचारानं, त्या मायेनं मोहित झालाय, भरकटलेला आहे. भरकटलेल्या अर्जुनाला कुरुक्षेत्री भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत. आज आपलं चिंतन आत्मसंयम योग, श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 15. युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा, सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. या श्लोकावर 339 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य माऊली करतायत की हे काज कीर निर्वाण, परी आणिकही जे काही साधारण, तेही अधिकाराचे आळवे विन,
काय सिद्धी जाय. अर्जुनानं विचारलेल्या शंकेचं निरसन भगवंत करतायत की हे काज कीर निर्वाण, हा योग तर मोक्ष मिळवून देण्याची निर्वाणीची गोष्ट आहे अर्जुना. म्हणून हा का भलत्याच्या हातात मी देत नाही, त्याच्याकरता पात्र असलेल्यालाच हे सांगतो आणि त्याच्याकडून करून घेत असतो. हे काज कीर निर्वाण परी आणिकही जे काही साधारण, तेही अधिकाराचे आडवे विन काय सिद्धी जाय. अरे योग्यता नसलेल्या हाती जर मी हे दिलं तर त्यांचा योग काय सिद्धीला जाईल, ते हासू होईल अर्जुना. म्हणून ज्याची जशी योग्यता आहे तसं कर्म मी त्याला दिलेलं आहे, तसं बळ त्याच्या अंगी दिलेलं आहे आणि तसं कार्य मी त्याच्याकडून करून घेतो. हे माझं नियोजन आहे, भगवंतांना सांगायचं आहे. हे काज कीर निर्वाण परी अनेकही जे काही साधारण, तेही अधिकाराचे आडवे विन काय सिद्धी. अर्थात सर्वांच्या नशिबात सर्व या योगास पात्र नाहीत. असाधारण गोष्ट सुद्धा अधिकाराच्या साह्याशिवाय सिद्धीत जाईल काय. 100 किलोचं पोतं उचलायचं आणि जखड म्हातारं 90 वर्ष वय झालेलं, वृद्धापकाळ, शरीर पूर्ण वाकलेलं, आणि त्याला जर सांगितलं उचलून इकडून तिकडं ठेव, शक्य होईल काय? शक्य होत नाही. अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार आहे त्याला तशा प्रकारची बुद्धी, तशा प्रकारचे विचार, तशा प्रकारचं बळ मी देतो अर्जुना, आणि त्याच्याकडून ते कार्य मी करून घेत असतो. हे काज कीर निर्वाण परी अनेकही जे काही साधारण, तेही अधिकाराचे आडवे विन काय सिद्धी जाय. जाईल का ते सिद्धीला? अधिकारच जर नसेल, त्याची योग्यता नसेल आणि त्याला जर मी हे सांगितलं तर ते सिद्धीला जाईल का? कोणतीही गोष्ट सिद्ध होण्यास योग्यता पाहिजे आहे, हे भगवंताला सांगायचं आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.